सार्वजनिक बांधकाम विभागाकडील खेड तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची गुरुवारी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी घेतली भेट। पाईट ते वांद्रे, वाहगाव ते वांद्रे, आंबेठाण ते बोरदरा, वाडा ते भीमाशंकर रस्त्याचे खड्डे आणि दुरुस्ती, तसेच चाकण तळेगाव रस्त्यावरील म्हाळुंगे इंगळे येथील पुलाचे रुंदीकरण आणि उंची वाढवणे या संदर्भामध्ये अधीक्षक अभियंता बाविस्कर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याबाबतच्या हालचाली। रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाशी प्रशासकीय स्तरावर संपर्क। प्रशासकीय पाठपुराव्यानंतर विशेष दुरुस्ती अंतर्गत 5 कोटींच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्याही दिल्या सूचना। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांची उपस्थिती, तर कार्यकारी अभियंता ठाणगे आणि खेड उपविभागाचे उपअभियंता अजिंक्य शिंदे यांचीही उपस्थिती। पाईट ते वांद्रे रस्त्यावर शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध नाही आणि हा रस्ता भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये घेतला असल्याचे जे दिनांक, जावक क्रमांक आणि सही नसलेले तरीही फिरत असलेले पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्गमित केलेलेच नाही। व्हायरल पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण। निर्गमित न केलेले पत्र एखाद्या कर्मचाऱ्याकडून घेऊन सोशल मीडियात प्रसिद्ध करणे याबद्दल पीडब्ल्यूडीचे अधिकारी झाले अवाक। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रामुळे सोशल मीडियावरील पत्रकबाजीचा झाला भांडाफोड। माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांच्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीनंतर अजब पत्राची गजब गोष्ट चव्हाट्यावर। सोशल मीडियावर फिरणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या पत्राची खेड तालुक्यात जोरदार चर्चा। भारतीय कृषी पीक विमा कंपनीकडे पीक विमा उतरवलेल्या खेड तालुक्यातील 2310 पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात। नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांच्या शेतकऱ्यांना 1,13,28,000 रुपये, तर भुईमुग पिकाच्या शेतकऱ्यांना 1,18,749 रुपये असे एकूण 1,14,46,000 रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू। कृषी विभागाने पाठवलेल्या अहवालाबाबत आमदार बाबाजी काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर आता पीक विमा भरलेल्या 2310 शेतकऱ्यांपैकी 2000हून अधिक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। मे 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने खेड तालुका कृषी विभागाने सरासरी पिकांची पाहणी केली। त्याचबरोबर कापणी प्रयोग घेऊन पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचे प्रामुख्याने लक्षात आल्यानंतर शासनाकडे पाठवला होता अहवाल। श्री नरसिंह जयंती निमित्त आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्री ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून साकारला भगवान श्री नरसिंह अवतार। पुणे येथील मूर्तिकार अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून चंदन उटी अवतार ठरला लक्षवेधी। श्री नरसिंह जयंती निमित्त साकारलेले श्रींचे वैभवी रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील पक्षाला मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तालुका प्रमुख रामदास धनवटे यांना बढती। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पाहिल्यानंतर रामदास धनवटे यांच्या खांद्यावर आता जिल्हा प्रमुखाची जबाबदारी। जिल्हा प्रमुख म्हणून खेड आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाची धनवटे यांच्याकडे जबाबदारी। आळंदीतील इंद्रायणी नदीत 2 महिलांचे मृतदेह, ओळख आणि मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू। सिद्धबेट बंधाऱ्यात आढळलेले 2 महिलांचे मृतदेह आणि परस्परांशी नाते आणि घटनेमागील कारणांचा शोध सुरू। इंद्रायणी नदीतील दुहेरी मृत्यू प्रकरण, साडीने बांधलेल्या अवस्थेतील महिलांची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान। बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या चांडोली आणि राजगुरुनगर शहरातील 2 विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची गुरुवारी कारवाई।
चांडोली येथील वक्रतुंड पान हाऊस अँड सुगंधालय येथे कार्तिक ज्ञानदेव सोनवणे वय 22 राहणार चांडोली आणि वाडा रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ बाबा पान शॉप येथे रतन संतोष काशीद वय 24 गायत्री अपार्टमेंट ब्राह्मणवाडी राजगुरुनगर याच्यावर एफडीएच्या कारवाईचा बडगा. राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा करून विक्री केल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने उगारली छडी.